केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबईत। उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांसोबत चर्चा होण्याची शक्यता। सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांच्या गणपतीसोबत लालबागच्या राजाचं घेणार दर्शन। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरला केंद्र सरकारनं केलं पदमुक्त। मागील महिन्यात यूपीएससीनं पूजा खेडकरची निवड रद्द केली होती। दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगेंवर भडकले। खंडोजी खोपडे होऊ नका असा सल्ला। मी मराठ्यांशी गद्दारी केली तर जाहीर फाशी घेईन, राजेंद्र राऊत यांचं वक्तव्य। राजेंद्र राऊत यांच्यावर मनोज जरांगेंची टीका। मला छेडून राजेंद्र राऊत यांनी आयुष्यातली मोठी चूक केली। त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवू नयेत। अंतरवाली सराटीतील समर्थकांच्या बैठकीत जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतायत। त्यांच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। तर जरांगेंना फडणवीसांच्या द्वेषानं पछाडलंय, दरेकरांचा हल्लाबोल। बीडमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारले। चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरेंमध्ये संस्थान गणेशच्या सर्वपक्षीय कार्यक्रमात हमरीतुमरी। प्रोटोकॉलवरून खैरे आणि भुमरेंमध्ये शाब्दिक चकमक। आधी कुणाचा सत्कार करायचा यावरून नेते भिडले। मोहम्मद पैगंबरांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करावी। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील मुस्लिमांची मागणीसाठी रस्त्यावर उतरून निदर्शनं। कल्याणमध्ये गणरायाचं आगमन खड्ड्यातून झाल्यानं मनसेचं आंदोलन। कार्यकर्त्याला गणपती बनवून खड्ड्यातून काढली मिरवणूक। शेतकऱ्यांनी हिंगोली वाशिम महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको केला। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्यानं आंदोलन। मुलुंडमध्ये पहाटे हिट अँड रनची घटना। गणेश मंडळातील बॅनर लावणाऱ्या दोघांना भरधाव बीएमडब्ल्यूनं उडवलं। एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी। मुलुंड हिट अँड रन प्रकरणातील फरार आरोपी शक्ती हरविंदर अलगला पोलिसांनी खारघरमधून अटक केली। अलग हा मुलुंडचाच रहिवासी। अपघातानंतर बाईकवरून त्यानं नवी मुंबई गाठला होता। कौटुंबिक वादातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार। शरीरात 2 गोळ्या शिरल्या होत्या। आरोपींकडून तब्बल 24 वार। शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर। स्थानकाच्या नामकरणातूनही कमावणार मुंबई मेट्रो पैसा। पैसे मोजा आणि मेट्रोचं स्थानकाला आवडीचं नाव द्या अशी ऑफर। अंधेरी पश्चिम, मागाठाणे, अकोले आणि गुंदवली या स्थानकांसाठी संधी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेच्या सेवा कालावधीत वाढ। 7 आणि 17 सप्टेंबरला रात्री उशिरापर्यंत मेट्रो 1 ची सेवा राहणार सुरू। मनमाड मुंबई गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला रेल्वे प्रशासनाचा विरोध। 27 वर्षांची परंपरा खंडित। रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांची नाराजी। शिवरायांच्या किल्ल्यांना भेट देण्यासाठी युनेस्कोची समिती येणार पुणे दौऱ्यावर। 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांना युनेस्कोची समिती भेट देणार। मध्य रेल्वेवर आज अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रात्रकालीन ब्लॉक। रविवारी कोणताही ब्लॉक नाही। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या रस्त्याची चाळण। खड्ड्यामुळे सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांना त्रास। गडावरील सामाजिक कार्यकर्त्यांचं रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाड लावून आंदोलन। सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील तळेरे विजयदुर्ग मार्गावर 2 एसटी बसची समोरासमोर धडक। दोन्ही बसचे चालक आणि वाहक जखमी तर एक प्रवासी गंभीर जखमी। अहमदनगरच्या देहरे गावात ज्वेलर्स दुकानातून लाखो रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल चोरीला। 5 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। पुणे जिल्ह्यात इंदापुरात मद्यधुंद ट्रक चालकाचा धिंगाणा। हॉटेलवाल्यानं जेवण न दिल्यानं चालकानं ट्रकच हॉटेलमध्ये घुसवला। एका कारलाही दिलीत धडक।
पुण्यात ड्रग्ज आणि पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक. पुणे पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाची कारवाई. समीर शरीफ शेखला पोलिसांकडून अटक. अहमदनगरच्या नेप्ती कांदा मार्केटसमोर कांदा व्यापाऱ्यावर हल्ला. धारदार शस्त्रानं वार करून 50 लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळवली. गोंदियाच्या हिरडामाली पोंगेझरा इथे 2 सख्या चिमुकल्या भावांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू. घराजवळून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावर खेळत असताना वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुंबईतल्या कुर्ला पूर्वेत इमारतीतील एका घरात आग. संपूर्ण इमारत रिकामी केल्यानं जीवितहानी टळली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. अमरावतीच्या परतवाडामध्ये 2 मजली जीर्ण इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये रेल्वेचा अपघात. सोमनाथ एक्सप्रेसचे 2 डबे रेल्वे रुळावरून घसरले. प्लॅटफॉर्मच्या 200 मीटर अलीकडे अपघात झाला. मुंबईहून फ्रँकफर्टला जाणारं UK-27 विमान सुरक्षेच्या कारणास्तव तुर्कीला वळवलं. संध्याकाळी 7 वाजता UK-27ला विमानतळावरून सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. स्टारलाइनर अवकाशयान पृथ्वीकडे रवाना. पण सुनीता विल्यम्स अवकाशातच राहणार. बिघाड झाल्यानं अवकाशयान माघारी फिरवलं. अनिल अंबानी इलेक्ट्रिक कार आणि बॅटरी निर्मितीच्या उद्योगात उतरण्याची शक्यता. रिलायन्सनं चीनच्या BYD कंपनीचे भारतातील माजी कार्यकारी अधिकारी संजय गोपाळकृष्णन यांची केली नियुक्ती. अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नहायन प्रथमच भारतात येणार. 9 सप्टेंबरला घेणार पंतप्रधान मोदींची भेट. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार. राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजलीही अर्पण करणार. सुपरस्टार नागार्जुन आणि धनुष अभिनीत कुबेर चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज. धनुष आणि नागार्जुन प्रथमच एकत्र. शेखर कमुल्लाद्वारा दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदना नायिकेच्या भूमिकेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.